आता येतो त्यानंतरचा इम्पॉर्टंट. आता आपण ई-आर डायग्राम तर ड्रॉ केलेली आहे. आता त्या ई-आर डायग्रामला आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे? टेबलमध्ये. आता आपलं जे एस-क्यू-एल असतं ना, एस-क्यू-एलमध्ये आपण हे असं एंटिटी वगैरे जे पण लिहितो ते आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं. मीन्स आपण ही रिलेशनशिप जी आहे किंवा ह्या एंटिटी आहे किंवा जे पण ॲट्रिब्यूट्स आहेत तर ते ओव्हल किंवा मग ते रेक्टँगल किंवा जे डायमंड आहे ते एस-क्यू-एलमध्ये स्टोअर नाही करू शकत, राईट? सो आता आपण बघू की आपल्याला टेबल जर काढायचं असेल तर टेबल काढायचं सगळ्यात सिंपल वे काय आहे. सगळ्यात अगोदर आपण टेबल काढणार आहे फॉर सेंडर. आता सेंडरसाठी जर का आपल्याला टेबल काढायचं असेल ना तर आपण काय करणार, सगळ्यात अगोदर आपण पेपरमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा काय करायचं, वन सेंडर टेबल, सेंडर टेबल. आता सेंडरसाठी टेबल काढायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेंडरच्या जे आपण ॲट्रिब्यूट्स आपण घेतलेले आहेत ना ते त्या टेबलमध्ये येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी पण प्रायमरी की असते, प्रायमरी की मीन्स जी युनिक असते, जिच्या खाली आपण अंडरलाईन केलेलं आहे ना ते आपण फर्स्ट आपल्या कॉलममध्ये लिहायचं. ओके. सो आपण आता सेंडरसाठी जर टेबल काढायचं आहे तर सेंडरसाठी कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत. फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे सेंडरसाठी, तो आहे सेंडर आय डी, सेंडर आय डी. त्यानंतर सेकंड आपला ॲट्रिब्यूट काय आहे, सेकंड आहे आपला नेम, आपला नेम. त्यानंतर आपला थर्ड ॲट्रिब्यूट काय आहे, थर्ड आपला ॲट्रिब्यूट आहे ॲड्रेस, ॲड्रेस, राईट. सो हा झाला सेंडरसाठी टेबल. ओके. त्यानंतर आपला हा सेंडर जो आहे, सेंडर आय डी ही आहे आपली प्रायमरी की. सो याच्या खाली एक टाकायचं पी के, पी के मीन्स प्रायमरी की. ओके. त्यानंतर आता त्याची स्कीमा काय येणार आहे, स्कीमा म्हणजे काय, स्कीमा म्हणजे सिम्पली आपण काय करायचं, सेंडरचा टेबल आहे सो आपण काय लिहिणार, सेंडर, सेंडर. त्यानंतर काय येतं, आपण काय घेतलेलं आहे, सेंडर आय डी, राईट. सो सेंडर आय डी, सेंडर आय डी. आणि जेव्हा आपण एस-क्यू-एलमध्ये लिहितो ना, जर ती जो ॲट्रिब्यूट आहे किंवा तो जो ॲट्रिब्यूट आहे तो ॲट्रिब्यूट जर प्रायमरी की असेल तर आपण त्याच्या समोर मेन्शन करतो की हा ॲट्रिब्यूट आहे प्रायमरी की, प्रायमरी की. त्यानंतर सेकंड आपला ॲट्रिब्यूट काय आहे, सेकंड आहे आपला ॲट्रिब्यूट नेम, नेम. थर्ड ॲट्रिब्यूट काय आहे, थर्ड आपला ॲट्रिब्यूट आहे ॲड्रेस, ॲड्रेस, राईट. सो अशा प्रकारे आपल्याला सेंडरचा टेबल ड्रॉ करायचा आहे. तसं सेंडर टेबल लिहिलं, जी पण प्रायमरी की आहे ती प्रायमरी की फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहिली. त्यानंतर जे बाकीचे उरलेले ॲट्रिब्यूट्स आहे त्या ॲट्रिब्यूट्स आपण लिहिली. आता सेम जसं आपण सेंडरचा टेबल काढला ना तसाच आपण काय करणार, रिसिव्हरचा टेबल पण काढणार, रिसिव्हर टेबल, टेबल. ओके. सो आता रिसिव्हरच्या टेबलमध्ये काय प्रायमरी की होती आपली, बघा रिसिव्हरच्या टेबलमध्ये प्रायमरी की काय होती आपली, रिसिव्हर आय डी, राईट. सो आपण इथे लिहिणार रिसिव्हर आय डी, रिसिव्हर आय डी. ही रिसिव्हर आय डी आपली आहे प्रायमरी की. त्यानंतर रिसिव्हरचं नेम, रिसिव्हरचं नेम आणि रिसिव्हरचे ॲड्रेस, ॲड्रेस. सो हा झाला आपला रिसिव्हरसाठीचा टेप. ओके. आणि त्याच्या स्कीमा काय येणार आहे, सेम जसं आपण सेंडरसाठी स्कीमा लिहिलेली आहे ना तशीच आपल्याला सेम स्कीमा लिहायची आहे रिसिव्हरसाठी. ओके. सो जस्ट एक सेकंड, स्कीमा ऑफ रिसिव्हर, रिसिव्हर. त्यानंतर इथे येणार आहे रिसिव्हरची आय डी, रिसिव्हर आय डी. आणि रिसिव्हर आय डी काय आहे, आपण जसं बोललो की रिसिव्हर आय डी आपली आहे प्रायमरी की. सो त्याला प्रायमरी, PRIMARY, प्रायमरी की. त्यानंतर आपला कॉमा देऊन सेकंड ॲट्रिब्यूट, सेकंड ॲट्रिब्यूट आहे आपला नेम, कॉमा देऊन थर्ड ॲट्रिब्यूट आहे आपला ॲड्रेस, ॲड्रेस. ओके. त्यानंतर आपला अजून कोणता येतो, पोस्ट ऑफिसचं टेबल. आता पोस्ट ऑफिसच्या टेबलसाठी तुम्ही 2 पोस्ट ऑफिसचे टेबल घेऊ शकता किंवा मग आपण एक जरी सिंगल घेतला तरी पण चालतो. बट आपण आता आपल्या ई-आर डायग्राममध्ये काय केलेलं आहे, ई-आर डायग्राममध्ये 2 पोस्ट ऑफिस घेतलेले आहे. सो सेम ओरिजिन पोस्ट ऑफिसचा टेबल जो आहे तो काय येणार आहे, थर्ड टाईमला, थर्ड याच्यामध्ये येईन आपला ओरिजिन, ओरिजिन पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस. तर ओरिजिन पोस्ट ऑफिसमध्ये आपण काय काय करणार आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिसला पण सेम येणार, ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी, ओरिजिन पोस्ट ऑफिसचे आय डी ॲज अ प्रायमरी की. त्यानंतर ओरिजिन पोस्ट ऑफिसचं जे नेम आहे
आणि ओरिजिन पोस्ट ऑफिसचा ॲड्रेस. ओके. त्यानंतर स्कीमा पण त्याची सेम, जशी सेम स्कीमा याची आहे ना तशीच सेम येणार, फक्त रिसिव्हरच्या जागेवरती इथे येणार ओरिजिन पोस्ट ऑफिस, ओरिजिन पोस्ट ऑफिस. त्यानंतर इथे खाली काय येणार आहे आता, ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी, OPO ID, आणि OPO ID आपली काय आहे, प्रायमरी की, प्रायमरी की. कॉमा देऊन त्याचा दुसरा ॲट्रिब्यूट आहे नेम, कॉमा देऊन त्याचा 3rd नंबरचा ॲट्रिब्यूट आहे ॲड्रेस. आता लास्ट याला कॉमा नसतो, राईट. त्यानंतर आता 4th नंबरचा ओरिजिन पोस्ट ऑफिस झालं. 4th नंबरला आपला काय आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. सेम डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसला काय 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 येणार आहे, DPO ID इज अवर प्रायमरी की. त्यानंतर येणार आहे नेम, आणि काय येणार आहे, ॲड्रेस. आता हा ॲड्रेस समजा, राईट, ॲड्रेस. आता त्याच्यासाठी पण सेम जे हे लिहिलं आहे ना, फक्त इथे काय येणार आहे, DPOची ID, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. त्यानंतर इथे आता डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसमध्ये काय, DPOची ID ॲज अ प्रायमरी की, ॲज प्रायमरी की. इथे थोडा स्पेस कमी आहे, सो खाली लिहितो प्रायमरी की. त्यानंतर 2nd नंबरला येणार आहे नेम, आणि नंतर काय येणार आहे, ॲड्रेस, राईट. हे झाले आपले 4 टेबल. त्यानंतर आता आपण काय करणार आहे, 5th नंबरचा टेबल. आता 5th नंबरचा आपला कोणता टेबल राहिला, एरियाचा टेबल, राईट. सो एरियाचा टेबल. आता एरियाच्या टेबलमध्ये काय काय ॲट्रिब्यूट्स होते हे बघा, एरियाचा टेबल कुठे गेला, हा एरियाचा टेबल. एरियाच्या टेबलमध्ये काय काय ॲट्रिब्यूट्स होते, एक होता आपला नेम आणि एरियाची ID. सो एरियाची ID इज अवर प्रायमरी की, राईट. सो एरियाच्या टेबलमध्ये आपण काय काय ड्रॉ करणार, सगळ्यात अगोदर फर्स्ट कॉलममध्ये आपण घेतो एरिया ID इज अवर प्रायमरी की. आणि पेपरमध्ये काय करायचं, असं वरती मेन्शन करा, हे टेबल काढायच्या अगोदर जशी ER डायग्राम तुम्ही काढली, सगळ्यात अगोदर काय करायचं, पेपरमध्ये जेव्हा लिहितो आपण तेव्हा इंटिटीज लिहायच्या, त्यानंतर ॲट्रिब्यूट्स लिहायचे, रिलेशनशिप लिहायचे, आणि या कार्डिनॅलिटीज लिहायच्या. ते झालं. त्यानंतर तुम्ही ER डायग्राम ड्रॉ करा. ER डायग्राम झाल्याच्या नंतर खाली सेंटेन्स लिहा की PK रेफर टू प्रायमरी की, आणि त्यानंतर FK रेफर टू फॉरेन की. ओके, फॉरेन कीचं आता समोर येतं. ओके, सो हा फर्स्ट आपला झाला एरियाची ID, आणि त्यानंतर काय आहे आपला एरियाचा नेम. अजून कोणता ॲट्रिब्यूट आहे का एरियासाठी, तर नाही. सो आपण त्याची स्कीमा काय लिहिणार, आता इथे आपण स्कीमा लिहू. स्कीमा इज एरिया, आणि एरियासाठी आपण काय घेतलेलं होतं, एरिया ID इज ॲज प्रायमरी की. आणि 2nd नंबरचा आपला ॲट्रिब्यूट काय आहे, त्याचा नेम. ओके. त्यानंतर आता 4th नंबरचा एरिया झालं आपल्या याच्यामध्ये ER डायग्राममध्ये बघा, आपण सेंडरला घेतलं, रिसिव्हर घेतला, त्यानंतर आपण काय घेतला, अजून एरिया घेतला, ओरिजिन पोस्ट ऑफिस घेतला, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस घेतला. अगोदर आपण काय करायचं, सिम्पल घ्यायची. ओके. त्यानंतर काय येतं, स्ट्रीटचा. ओके, 5th नंबरला आपण घेणार आहोत स्ट्रीटचा टेबल. आता स्ट्रीटच्या टेबलमध्ये पण सेम, स्ट्रीटच्या टेबलमध्ये आता एका एरियामध्ये मल्टिपल स्ट्रीट्स आहेत, राईट. सो 1 एरिया कंटेन मेनी स्ट्रीट्स. देअरफॉर आपण काय करणार की जी एरियाची ID आहे, आता स्ट्रीटचं अस्तित्व विदाऊट एरिया काही आहे का, तर नाही. ओके, सो त्यामुळे आपण काय करणार, जेव्हा पण स्ट्रीटचा टेबल ड्रॉ करताना सगळ्यात फर्स्ट आपण आता जसं स्टार्टिंगला घेतो की स्ट्रीटची ID जी पण आहे प्रायमरी की, स्ट्रीट ID प्रायमरी की ही फर्स्ट याच्यामध्ये. त्यानंतर येणारे स्ट्रीटचा आपण नेम दिलेला आहे, नेम. आता स्ट्रीटचं अस्तित्व एरिया जर नसेल तर स्ट्रीट असणार आहे का, नाही. सो आपल्याला एरियाची ID इथे घ्यावं लागेल, एरियाची ID. आता जी स्ट्रीट ID आहे ती स्ट्रीट ID तर आपली प्रायमरी की आहे. आता जर एखादी आपण जो ॲट्रिब्यूट घेतलेला आहे तो जर दुसऱ्या टेबलमध्ये जर प्रायमरी की असेल तर तो ह्या टेबलमध्ये काय बनतो,
ह्या टेबलमध्ये तो बनणार आहे फॉरेन की. फॉरेन की. ओके. आता याच्यासाठी आपल्याला स्कीमा लिहायची. आता स्कीमा कशा लिहिणार आपण? सगळ्यात अगोदर आपलं येणार आहे स्ट्रीट. त्यानंतर आपण काय करणार? ॲज युजल स्ट्रीट आय डी. स्ट्रीट आय डी आपली काय आहे? प्रायमरी की. प्रायमरी की. त्यानंतर सेकंड काय आहे आपलं? नेम किंवा स्ट्रीट नेम. ओके. आता आपल्याला जेव्हा फॉरेन की लिहायची असते ना, फॉरेन की लिहिण्याच्या अगोदर आपण काय करतो हे बघा. हे स्टार्टिंगला आपल्याला लिहायचं आहे एरियाची आय डी. एरियाची आय डी ॲज इट इज एरिया आय डी. एरिया आय डी जसं आपण प्रायमरी की लिहिलं तसं आपण काय लिहिणार आहे? फॉरेन की. फॉरेन की. आणि आता ही फॉरेन की जी आहे ती रेफरन्स कशाला करते? एरियामधील एरियाच्या आय डीला. सो आपण रेफरन्स काय लिहिणार? रेफरन्सेस टू एरियामधील जो आपला एरिया आहे एरियामधील एरियाच्या आय डीला. एरिया आय डी. ओके. याला आता परत बघा. स्ट्रीटचं अस्तित्व विदाऊट एरिया आहे का? तर नाही. बरोबर. आता जी स्ट्रीट आहे आपण ते स्ट्रीट प्रॉपर लिहिलं स्कीमामध्ये. स्ट्रीटची आय डी लिहिली ॲज प्रायमरी की. नेम लिहिलं. नेम त्याचा सेकंड ॲट्रिब्यूट. इथपर्यंत बरोबर आहे. त्यानंतर आपली थर्ड आहे एरिया आय डी होती. आपण एरिया आय डी लिहिलं. एरिया आय डी आपली फॉरेन की होती म्हणून आपण जसं प्रायमरी की लिहितो तसं सेम फॉरेन कीसाठी लिहिलं. आता जी फॉरेन की आपल्याला ती रेफरन्स दाखवायचं असतात. सो आपण काय लिहिलं? रेफरन्सेस नावाचा एक वर्ड लिहिलं आणि रेफरन्सेस. आता एरियाची आय डी ही कशाला रेफरन्स आहे? सो एरिया नावाच्या टेबलला. सो आपण इथे लिहिलं आहे टेबलचं नेम. टेबलचं नेम. ओके. आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं ज्या पॅरामीटर पास केला दॅट इज एरिया आय डी. ओके. त्यानंतर अजून आपला कोणता टेबल राहिला? आपला टेबल राहिलेला आहे आता बिल्डिंगचा टेबल. आता सेम बिल्डिंगच्या टेबलला काय येईल? जसं आपण स्ट्रीटच्या टेबलला एरियाचा रेफरन्स दिला तसा बिल्डिंगच्या टेबलला कोणाचा रेफरन्स येणार आहे? तर बिल्डिंगच्या टेबलला रेफरन्स येणार आहे स्ट्रीटचा. राईट. सो 6 नंबरला आपण घेणार आहोत. याच्यासाठी आपण एक सेपरेट पेज घेऊ. 6 नंबरला आपला कोणता येणार आहे? बिल्डिंग टेबल. बिल्डिंग टेबल. बिल्डिंगचा टेबल आला. आता बिल्डिंगच्या टेबलमध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं? आपली प्रायमरी की बिल्डिंगची आय डी. बिल्डिंग आय डी. बिल्डिंग आय डी ही आपली काय आहे? प्रायमरी की. त्यानंतर सेकंड आपलं काय येणार आहे? बिल्डिंगचा नंबर किंवा मग बिल्डिंगचा नेम तुम्ही घेऊ शकता. बिल्डिंगचं नेम सपोज आपण. त्यानंतर आपण काय काय घेतलं होतं हे बघा. ER डायग्राममध्ये बघायचं. ER डायग्राममध्ये आपण काय घेतलं होतं बिल्डिंगसाठी? बिल्डिंगचा नंबर एक घेतला होता, बिल्डिंगचं नेम घेतलं होतं आणि बिल्डिंगची आय डी घेतली होती. राईट. सो आपण इथे पण सेम करणार. बिल्डिंगचा आय डी, बिल्डिंगचा नेम, बिल्डिंगचा नंबर आणि जसं आपण स्ट्रीटमध्ये लिहिलं की स्ट्रीटला आपण रेफरन्स कशाचा दिला? स्ट्रीट कुठे अवेलेबल आहे? एरियामध्ये. तसंच सेम आता बिल्डिंग कुठे आहे? बिल्डिंग स्ट्रीटमध्ये. सो आपण इथे काय करणार? स्ट्रीट आय डी. स्ट्रीट आय डी. आणि जसं आपण आता स्ट्रीटमध्ये एरियाची आय डी याचा फॉरेन की घेतली तशीच सेम आता बिल्डिंगच्या टेबलमध्ये स्ट्रीटची आय डी काय बनणार? फॉरेन की. फॉरेन की. हा झाला टेबल. आता याच्या ज्या स्कीमाज आहे आता याच्या स्कीमा कशा येणार आहे? सेम जशा आपण याच्यासाठी घेतल्या ना स्ट्रीटसाठी घेतल्या तशा सेम याच्या स्कीमा येतील. स्कीमाजमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय लिहायचं असतं? बिल्डिंग लिहिलं. त्यानंतर आपण बिल्डिंगची आय डी. बिल्डिंग आय डी ॲज अ प्रायमरी की. प्रायमरी की. त्यानंतर आपलं सेकंड ॲट्रिब्यूट दॅट इज नेम. नेम आपण गरज नाही त्याला. त्यानंतर येतो बिल्डिंगचा नंबर आणि लास्टला आता इथे काय करायचं? स्ट्रीटची आय डी. जसं आपण ॲट्रिब्यूट्स आहे ना त्या ॲट्रिब्यूट्स एका याच्यामध्ये येतात. स्ट्रीटची आय डी येतं स्ट्रीट आय डी. स्ट्रीट आय डी. स्ट्रीटची आय डी आपली काय आहे? फॉरेन की. सो फॉरेन की. फॉरेन की. फॉरेन की झाली. आता
जसं आपण यामध्ये लिहिलं ना की रेफरन्स कशाला करतो, स्ट्रीटचा टेबल रेफर करतो टू एरियाचा टेबल, तसाच बिल्डिंगचा टेबल कोणाला रेफर करणार आहे, तर स्ट्रीटच्या टेबलला. सो आपण काय करणार आहे, रेफरन्स रेफरन्सेस. आता हा रेफरन्सेस कशाला करतो, बिल्डिंगचा स्ट्रीटला, स्ट्रीटच्या टेबलला. आणि स्ट्रीटच्या टेबलमध्ये काय, स्ट्रीट आय डी, स्ट्रीट आय डी. ओके, कळालं. आता याचा टेबल झाला आपला, कशाचा, सेंडरचा टेबल झाला, रिसिव्हर टेबल झाला, ओरिजिन पोस्ट ऑफिसचा टेबल, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, एरियाचा टेबल, स्ट्रीटचा टेबल आणि आपण बिल्डिंगचा टेबल घेतला, राईट. सो आपला आता फक्त टेबल कशाचं बाकी आहे, आपला टेबल बाकी आहे लेटरचा टेबल आणि एक पोस्टमॅनचा टेबल, राईट. सो आता आपण काय करू, पोस्टमॅनचा टेबल घेऊ, पोस्टमॅन टेबल. ओके, 7 नंबरला आपला येणार आहे पोस्टमॅन टेबल. आता जसं आपण काय बोललो होतो की एका एरियामध्ये मल्टिपल स्ट्रीट्स असू शकतात, तर आपण स्ट्रीटला काय, एरियाच्या याला काय केलं होतं, एरियाच्या याच्यामध्ये, एरियाच्या टेबलमध्ये. आता आपण जेव्हा स्ट्रीटचा टेबल लिहिला, मल्टिपल स्ट्रीट कुठं अवेलेबल आहे, एरियामध्ये, राईट. सो तसंच एका एरियामध्ये मल्टिपल पोस्टमॅन असू शकतात, राईट. सो आता जेव्हा आपण पोस्टमॅनचा टेबल लिहिणार आहे, तर पोस्टमॅनच्या टेबलमध्ये काय फॉरेन की येणार आहे आपली, एका एरियामध्ये मल्टिपल पोस्टमॅन किंवा मल्टिपल पोस्टमॅन एका एरियाला सर्व करतात, राईट. सो त्यामध्ये काय येणार, एरियाची परत आय डी काय होणार आहे आपली, फॉरेन की. ओके, सो पोस्टमॅनच्या टेबलमध्ये सगळ्यात अगोदर जी प्रायमरी की आहे दॅट इज पोस्टमॅन आय डी, पोस्टमॅन आय डी आपण लिहिलेली आहे, दॅट इज आवर प्रायमरी की. त्यानंतर येतं पोस्टमॅनचं नेम, राईट. आता आपण याच्यामध्ये बघूयात, ER डायग्राममध्ये आपण पोस्टमॅनसाठी काय काय लिहिलं, नेम लिहिलं, पोस्टमॅनची आय डी, राईट. आता काय येणार आहे, फॉरेन की येणार आपली. फॉरेन की आपण काय घेतलो, एरियाची आय डी, एरियाची आय डी ॲज अवर फॉरेन की, बिकॉज वन एरिया कंटेन मेनी पोस्टमॅन. ओके, आता याच्या स्कीमाज पण सेम, जशा आपण बाकीच्यांच्या स्कीमा लिहिल्या तशा याच्या पण स्कीमा सेम येणार आहे. पोस्टमॅन अगोदर लिहायचा, त्यानंतर पोस्टमॅन आय डी ॲज अ प्रायमरी की, हे इथे बघा, पोस्टमॅन आय डी ॲज अ प्रायमरी की, सॉरी, पोस्टमॅन तुम्ही स्मॉल लेटरमध्ये लिहू शकता किंवा कॅपिटल लेटरमध्ये, पण कॅपिटल लेटरमध्ये ते जरा चांगलं दिसतं, ॲज अ प्रायमरी की. त्यानंतर सेकंड काय आहे आपलं, नेम ॲट्रिब्यूट, आणि त्यानंतर आपला ॲट्रिब्यूट कोणता येतो, आपला एरियाचा आय डी. सो एरिया आय डी आपली काय आहे, फॉरेन की, FOR, जस्ट एक्सिट. ओके, फॉरेन की. आणि फॉरेन की रेफरन्सेस कशाला करते आपली, फॉरेन की रेफरन्सेस टू एरिया, कारण आपण एरियाची आय डी ॲज अ प्रायमरी फॉरेन की घेतली, एरिया, आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, ब्रॅकेटमध्ये येणार आहे आपले एरिया आय डी, एरिया आय डी, आणि लास्टला क्लोजिंग करली ब्रॅकेट. आता आपले काय झाले, आपले एंटिटीज बघा, एंटिटीजमध्ये आपल्या किती आहे, एंटिटीजमध्ये ज्या पण आहे, सेंडर, त्यानंतर लेटर, रिसिव्हर. ओके, सो आपण टेबल कशासाठी बनवला, पोस्ट ऑफिस, ओरिजिन पोस्ट ऑफिस झालं, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, पोस्टमॅन झालं, एरिया झालं, स्ट्रीट झालं, बिल्डिंग झालं. आता आपण कशासाठी बनवणार आहे, तर आपल्या लेटरसाठी. ओके, 8 नंबरला आपण आता बनवूयात लेटरसाठी. 8 नंबरचा टेबल इज फॉर लेटरचा टेबल. आता लेटरच्या टेबलमध्ये आपल्याला मल्टिपल घ्यावं लागणार आहे, कारण की हा काय आहे आपला सेंट्रल टेबल, दिस इज अवर सेंट्रल टेबल. याच्यामध्ये आता रिलेशनशिप, लेटरसोबत कोणाकोणाची रिलेशनशिप आहे की सेंडर सेंड्स लेटर. सो आपल्याला सेंडर आय डी काय जाणली आपली, फॉरेन की. त्यानंतर रिसिव्हर रिसिव्ज लेटर,
मग रिसिव्हरची आय डी आपली काय झालेली आहे, फॉरेन की. त्यानंतर ओरिजिन पोस्ट ऑफिस. आता इथे आपण याच्या आतमध्ये बघू, हे बघा रिलेशनशिप बघा, हे बघा लेटरचं हे इथे जस्ट अ सेकंड कुठे गेलं, हां हे बघा, हा जो सेंडर आहे, हा सेंडरने लेटर सेंड केलं. सो सेंडरची जी आय डी आहे ती सेंडरची आय डी आपली झाली आहे फॉरेन की. त्यानंतर लेटरचं रिलेशनशिप आहे रिसिव्हरसोबत. सो रिसिव्हरची आय डी काय झालेली आहे आपली फॉरेन की. ओके. त्यानंतर पोस्टमॅनसोबत. सो पोस्टमॅनची आय डी काय झालेली आहे आपली फॉरेन की. त्यानंतर रिलेशन आहे पोस्ट ऑफिससोबत. सो पोस्ट ऑफिस ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी आपली फॉरेन की. डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. सो डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी आपली काय झालेली आहे फॉरेन की. सो आपण काय करणार, जे पण लेटर आहे त्याच्यासाठी लिहू. ओके. लेटस ड्रॉ अ टेबल. आता लेटरचा टेबल थोडासा मोठा येणार आहे, राईट. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय सांगितलेलं आहे की आपल्याला जो लेटर आहे त्याच्या अगोदर ॲट्रिब्यूट्स पूर्ण लिहायचे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण लिहिणार फॉरेन की, दॅट इज प्रायमरी की, दॅट इज लेटर आय डी. लेटर आय डी आपली काय झालेली आहे, लेटर आहे आय डी आहे आपली प्रायमरी की. त्यानंतर आपण अगोदर काय करायचं, जे पण लेटरचा टेबल आहे त्याचे ॲट्रिब्यूट्स बघायचे. मीन्स जे लेटर जी एंटिटी आहे त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूयात. त्यामध्ये फर्स्ट आहे लेटरची आय डी. त्यानंतर आहे आपला डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ रजिस्ट्रेशन. त्यानंतर अजून काय होतं आपलं, डेट ऑफ अरायवल, डेट ऑफ अरायवल, राईट. त्यानंतर आता डेट ऑफ अरायवलच्या नंतर अजून काही ॲट्रिब्यूट राहिला, दॅट इज स्टेटस. स्टेटस झाला. आता ज्याचे रिलेशनशिप ज्याच्यासोबत होते ना ते आपण घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय घ्यावं लागेल, सेंडरची आय डी. सेंडरसोबत रिलेशनशिप आहे, सो सेंडर आय डी. सेंडर आय डी काय झाली आता याची फॉरेन की. त्यानंतर अजून रिलेशनशिप कोणासोबत आहे, रिसिव्हर, सो रिसिव्हर आय डी, रिसिव्हर आय डी. रिसिव्हर आय डी पण काय होणार आहे, जर आपण एक ॲट्रिब्यूट घेतो आणि तो ॲट्रिब्यूट जर दुसऱ्या टेबलमध्ये प्रायमरी की असेल तर तो आपल्या टेबलमध्ये आल्याच्या नंतर काय बनतो, फॉरेन की. ओके. त्यानंतर आपण काय घेणार आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी ॲज अवर फॉरेन की, फॉरेन की. त्यानंतर काय येणार आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी. डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी आपली काय होणार आहे, फॉरेन की. त्यानंतर अजून त्याचं रिलेशनशिप कोणासोबत आहे तर पोस्टमॅनसोबत. सो पोस्टमॅनची आय डी, पोस्टमॅन आय डी इज अवर फॉरेन की, फॉरेन की. ओके. सो इतके सगळे ॲट्रिब्यूट्स आपल्याला या टेबलमध्ये मेन्शन करायचे. जस्ट अ सेकंड. ओके. सो दिस इज अवर टेबल फॉर लेटर, लेटरचा टेबल. आता याच्या ज्या स्कीमाज लिहायच्या आहे ना त्या स्कीमाज सेम जशा आपण अगोदर लिहिलेल्या आहेत ना. आपण सगळ्यात अगोदर काय करायचं, लेटर लिहायचं, लेटर इन कॅपिटल. ओके. लेटर लिहा. आता लेटरचे जे पण ॲट्रिब्यूट्स आहेत ना, जसे पण आपण लेटरची आय डी आहे, सो आपण काय लिहिणार, फर्स्ट ॲट्रिब्यूट इज अवर लेटर आय डी, लेटर आय डी. आणि लेटर आय डी आपली काय आहे, प्रायमरी की, प्रायमरी की. त्यानंतर आपला सेकंड ॲट्रिब्यूट, आपला सेकंड ॲट्रिब्यूट कोणता आहे, अगोदर लेटरच्या कॉलमची आपण लिहून घेऊ, दॅट इज डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ रजिस्ट्रेशन. त्यानंतर सेकंड आपला ॲट्रिब्यूट काय आहे, डेट ऑफ अरायवल, डेट ऑफ अरायवल. आणि थर्ड आपला ॲट्रिब्यूट काय आहे, दॅट इज स्टेटस, स्टेटस. आता हे झाले लेटरचे. आता आपण टेबलमध्ये जे पण फॉरेन की घेतलेले आहे तर फॉरेन की आपण कशी लिहितो, फॉरेन की आपण लिहितो अगोदर जी पण घेतलेली आहे, जसं की आपण सेंडरची आय डी घेतलेली आहे, राईट, सेंडरची आय डी. सो आपण इथे सेम लिहिणार, सेंडर आय डी, सेंडर आय डी. सेंडर आय डी काय आहे आपली, फॉरेन की आहे, सो आपण लिहिणार इथं फॉरेन की. आणि रेफरन्सेस. आता ही जी सेंडरची आय डी आहे ती कोणाला रेफर करते, टू सेंडर, सेंडरच्या टेबलला रेफर करते. सो आपण रेफरन्सेसमध्ये काय लिहिणार, रेफरन्सेस, जस्ट अ सेकंड, रेफरन्सेस टू, इथे येणार आहे सेंडर आणि सेंडर आय डी.
सेंडर आय डी, राईट. सो सेम आता इथे कॉमा द्या आणि आपण अजून काय काय घेतलेलं आहे, अजून जे पण घेतलेलं आहे जसं की इथे येणार आहे रिसिव्हरसाठी. सो रिसिव्हरसाठी पण सेम इथे रिसिव्हरची आय डी येणार, त्यानंतर ही पूर्ण फॉरेन की रेफरन्सेस आणि रेफरन्स कशाला करता येते रिसिव्हरला. सो रिसिव्हरचा टेबल, रिसिव्हरचा टेबल येणार आणि रिसिव्हरची आय डी येणार. इथे येणार ब्रॅकेटमध्ये रिसिव्हरची आय डी, परत कॉमा, कॉमा करून आपण काय करणार ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी ॲज अ फॉरेन की रेफरन्सेस टू ओरिजिन पोस्ट ऑफिसचा टेबल आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी. सेम डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस फॉरेन की रेफरन्सेस टू डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसचा टेबल आणि आय डी. त्यानंतर लास्टला काय येणार आहे आपलं पोस्टमॅन आय डी. सो पोस्टमॅन आय डी आहे आपली फॉरेन की, त्याला रेफरन्सेस कशाला करणार रेफरन्स करतो टू पोस्टमॅन टेबल आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे पोस्टमॅन आय डी. ओके, आणि हा मेन ब्रॅकेट क्लोज. ओके, सो आपलं काय काय झालं आहे आता आपण टेबल कशासाठी ड्रॉ केली. लेटरसाठी एक टेबल ड्रॉ केला, त्यानंतर पोस्टमॅनसाठी ड्रॉ केला, बिल्डिंगसाठी ड्रॉ केला, त्यानंतर सेंडर टेबल, रिसिव्हर टेबल, ओरिजिन पोस्ट ऑफिस. सो दिस इज मोर दॅन इनफ. ओके, तुम्ही याच्यामध्ये काय काय लिहिलं, तुम्ही अगोदर प्रायमरी की लिहिल्या, ज्या पण त्या टेबलच्या प्रायमरी की असतील त्या प्रायमरी की, आणि जर ते टेबल रिलेटेड असेल किंवा त्याचं रिलेशन असेल तर दुसऱ्या याची प्रायमरी की याच्यामध्ये येऊन फॉरेन की बनवली. ओके, सो सेंडर झालं, रिसिव्हर, त्यानंतर आपला ओरिजिन पोस्ट ऑफिस त्यानंतर हा आपला डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, एरियाचा टेबल, स्ट्रीटचा टेबल, त्यानंतर बिल्डिंगचा टेबल, पोस्टमॅनचा टेबल आणि लास्टला आपण ड्रॉ केला लेटरचा टेबल. आता टेबल कशाचे ड्रॉ करायचे, ज्या पण एंटिटीज असतील ना त्या एंटिटीजचे आपल्याला टेबल ड्रॉ करावं लागतात. ओके, टेबल ड्रॉ करायचे आणि लास्टला त्याचे जे पण ॲट्रिब्यूट्स आहेत ते ॲट्रिब्यूट्स लिहायचे. जर प्रायमरी की असेल तर फर्स्ट याच्यामध्ये, फॉरेन की असेल तर लास्टला, किंवा मग अगोदर आपण काय करतो आता ॲज अ गुड प्रॅक्टिस प्रायमरी की लिहितो, त्याचे सगळे ॲट्रिब्यूट्स लिहितो. लेट सपोज आपल्याकडे आहे हा लेटरचा टेबल. आपण काय केलं लेटरच्या टेबलमध्ये अगोदर लेटरची आय डी लिहिली, त्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स लिहिले आणि नंतर ज्याचं जे रिलेशनशिप आहे दुसऱ्यांसोबत त्या रिलेशनशिपसोबतच्या ज्या पण एंटिटीज आहेत त्यांच्या प्रायमरी की आपल्या टेबलमध्ये घेतल्या आणि त्या प्रायमरी की आपल्या टेबलमध्ये आल्याच्यानंतर त्या फॉरेन की बनलेले आहे. ओके, सो तुम्हाला जर का हा 6-7 मार्काला प्रश्न आला तर सगळ्यात अगोदर एंटिटीज तुम्ही लिस्ट डाऊन करा, त्यानंतर ॲट्रिब्यूट्स लिहा, रिलेशनशिप लिहा, सो दॅट तुम्हाला यावरतून सिम्पल जाईल टू ड्रॉ अ डायग्राम ऑफ डायग्राम. सो डायग्राम ड्रॉ करा आणि डायग्राम ड्रॉ झाल्याच्यानंतर असे सिम्पली तुम्ही टेबल लिहा. ओके, सो दॅट यू कॅन गेट आउट ऑफ मार्क्स. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड मेक शुअर टू सबस्क्राईब टू द यूट्यूब चॅनल. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्या तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. जे तुमचे AIDS डिपार्टमेंट असेल किंवा कॉम्प्युटर डिपार्टमेंट असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल ना, तिन्ही पण डिपार्टमेंटला डायग्रामचा क्वेश्चन येतो. 2019चा पॅटर्न आणि 24च्या पॅटर्नमध्ये खूप झालं तर 20% सिलेबस चेंज आहे, बाकीचा सिलेबस ॲज इट इज आहे. ओके.